ठाणे पुलिस की एंटी एक्सटॉर्शन सेल ने हथियारबंद डकैती में शामिल एक गिरोह को किया गिरफ्तार। ठाणे सिटी पुलिस की एंटी एक्सटॉर्शन सेल और क्राइम ब्रांच ने हथियारबंद डकैती में शामिल एक गिरोह को गिरफ्तार किया है। इस 5 दिसंबर 2024 को रात करीब 11:30 बजे 45 वर्षीय महिला सुनीता सिल्वरज पिल्ले कैब में यात्रा कर रही, तभी गिरोह ने उनका पीछा किया और उनसे 50,000 सऊदी रियाल सहित 12.29 लाख रुपए लूट लिए। ठाणे पुलिस ने एक महिला और एक किशोर समेत 7 आरोपियों को गिरफ्तार किया है। लूटी गई रकम एक मारुति अर्टिगा कार, 2 मोटरसाइकिल, एक देसी पिस्तौल और मोबाइल फोन बरामद की है, जिनकी कुल कीमत 21.97 लाख रुपए है। आरोपियों की पहचान इस प्रकार की गई है: मोहित हेमंत हिंदुजा 19 वर्ष उल्लासनगर, वरुण नेस्ट्रेस होतवानी 20 वर्ष उल्लासनगर, रोहन सतीश रेडकर 19 वर्ष उल्लासनगर, स्वप्ननील दिलीप सासने 22 वर्ष ठाणे, अनवर सुबानी शेख उल्लासनगर, नीता विष्णु मनुजा 40 वर्ष कल्याण, एक किशोर। पुलिस जांच का नेतृत्व सहायक पुलिस निरीक्षक सुनील तरमाले कर रहे हैं। लुटणाऱ्या आरोपींना अटक केलेली आहे क्राइम ब्रांचने, काय सांगत? 5 डिसेंबर रोजी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्यामध्ये खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त PSI राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि एक विधी संघर्ष बालक ताब्यात आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल आणि एक गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम 8.5 लाख रुपये रिकव्हर केलेली आहे। त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे। सर, यामध्ये एक महिला आरोपीला उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते। आतापर्यंत प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे की आरोपींनी महिलेचा पाठलाग करून किंवा रेकी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला। कितीचा मुद्देमाल हा जो मुख्य आरोपी आहे तो अटकपूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदनेवर इतर फोन, त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड किंवा त्याच्याकडे गुन्हे दाखल आहेत, त्याचा तपास सुरू आहे। 6 आरोपी अटक आहेत आणि एक 7वा विधी संघर्ष बालक आहे, तो देखील ताब्यात। सर, अजून काय आरोपी निष्पन्न होणार आहेत? अजून काय आरोपी निष्पन्न होतात तर किंवा या आरोपीने या अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत, त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत।